च्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. मंत्रालयातील तब्बल 314 अधिकाऱ्यांना शासनाचा धक्का देण्यात आलाय. मलाईदार पदांवर वर्षानुवर्ष कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना धक्का देण्यात आलाय. शासनाने हा मोठा धक्का देत आता थेट गो बॅकचा आदेश दिलाय. विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मंत्रालयातील क्रीम पोस्टिंग आणि मलाईदार पदावर वर्षानुवर्ष कब्जा मिळून बसलेल्या अधिकाऱ्यांची आता मक्तेदारी मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने अखेर मोठा हातोडा चालवलाय. उसनवाऱ्याने प्रतिनियुक्तीचे कारण सांगत मंत्रालय आणि मंत्र्यांच्या आस्थापनेवर ठाण मांडून बसलेल्या तब्बल 314 अधिकाऱ्यांना शासनाने आता मोठा धक्का देत थेट गो बॅकचा आदेश दिलाय. विहित प्रक्रिया न पाळता करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या तात्काळ रद्द करून या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याची प्रक्रिया आता मुख्य सचिवांच्या शासन निर्णयानुसार अधिकृतपणे सुरू झाली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडलेत. मीनाक्षी, आपण पाहतो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे. मलाईदार पदांवर वर्षानुवर्ष कब्जा केलेल्या अधिकाऱ्यांना आता शासनाच्या माध्यमातून मोठा धक्का देण्यात आलाय. थेट गो बॅकचा आदेश देण्यात आलाय. काय सविस्तर माहिती आहे याबाबतची? आता आपण पाहतोय की अखेर आता राज्य सरकारने या सगळ्यावरती मोठा हातोडा जो आहे तो चालवायला सुरुवात केलेली आहे. कारण उसनवारी आणि प्रतिनियुक्तीचे कारण सांगत मंत्रालयामध्ये आणि मंत्र्यांच्या आस्थापनेवरती ठाण मांडून बसलेले एकूण 314 अधिकाऱ्यांना शासनाने मोठा धक्का देत थेट गो बॅकचा आदेश दिलेला आहे. कारण विहित प्रक्रिया किंवा न पाळता या सर्वांवरती आपण जर पाहिलं तर सर्व नियुक्त्या ज्या आहेत त्या तात्काळ रद्द करून या अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्याची प्रक्रिया आता मुख्य सचिवांच्या शासनानं म्हणजेच याच्या अधिकृतपणे हे सुरू झालेली आहे. सध्या जर आपण पाहिलं तर मुख्य सचिवांच्या निर्देशांनंतर सामान्य प्रशासन विभागानं या संदर्भामध्ये अत्यंत कठोर परिपत्रक जे आहे ते जारी केलेलं आहे. आणि या शासन निर्णयात खालील जर आपण पाहिलं तर काही बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये आपण पाहिलं तर मंत्रालय तसंच मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये या सगळ्याच विहित प्रक्रिया न पाळता संपूर्ण आता आपण पाहतोय की उसनवारी असेल किंवा मग केवळ मौखिक आदेशावरती म्हणजे ओरल ऑर्डर्स ज्या असतात त्यावरती कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत. सर्व जर आपण पाहिलं तर 314 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ कार्यालयापर्यंत पाठवण्याची कारवाई देखील आता 10 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की नियुक्ती रद्द झालेले जे कर्मचारी आहेत किंवा मग मूळ कार्यालयात हजर असलेला जो अहवाल संबंधित कार्यालय आहे त्यामध्ये प्रमुख आणि या सगळ्या सविस्तर जर आपण पाहिलं तर अधिकाऱ्यांनी जवळपास 15 सप्टेंबर पर्यंत सादर करणे अनिवार्य असल्याचं देखील म्हटलेलं आहे. आणि ज्यामध्ये जी दिलेली मुदत आहे ज्यामध्ये कर्मचारी मूळ कार्यालयामध्ये रुजू होणार नाहीत त्यांचे वेतन जे आहे आता पगार जे आहे ते तातडीनं देखील आता बंद करण्याचे कडक आदेश जे आहेत ते देखील देण्यात आलेले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा अंतिम अहवाल जो आहे तो 20 सप्टेंबर पर्यंत थेट मुख्य सचिवांच्या कार्यालयामध्ये सादर करावा लागणार आहे. आणि त्यासाठीच आपण जर पाहतोय की मंत्रालयातील क्रीम पोस्टिंगसाठी लॉबिंग करणाऱ्या आणि स्वतःचं साम्राज्य निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता राज्य सरकारच्या या संपूर्ण निर्णयामुळे मोठा आरसा दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे सरकारच्या या धडक कारवाईमुळे मंत्रालयाच्या सर्वच आपण पाहतोय की विभागात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली पाहायला मिळते. करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर मलाईदार पदांवर वर्षानुवर्ष असलेल्यांना आता मोठा धक्का शासनाच्या माध्यमातून देण्यात आलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.